घरापोती नेऊन सोडा. 5:15 आमचं हे झालं. त्यांना 10 मिनिटात फोन केला. हे 7:45 इथं आले. 7:45 आमची पेशंट येत असताना याची गाडी आम्हाला 14 नंबरला क्रॉस झाली. यांनी बायपासला गाडी लावून ठेवली. कोणी हे कोण यांची गाडी. आणि त्यानंतर साहेब 7:45 इथं येत आहे. तुम्ही समितीचे जे कोण आहेत ना पदाधिकारी त्यांना बोलवा. तुमच्या ग्रामस्थ सगळ्यांचं म्हणणं आम्ही जाणार नाही तोपर्यंत. कुठली समिती? आपल्याला जेरबंद करायचं आपलं तर जेरबंद करायला लागेलच ना. कशाला कमिटी? मग आता आम्ही तर लागलोय कामाला. पण उद्या सकाळी त्याची ऑनलाईन मीटिंग होती. त्यांचं काय म्हणणं आहे? काय आम्हाला ते जे वन्यजीवन समितीचे जे सदस्य आहेत ते म्हणजे वन्यजीवन समितीचे सदस्य कोणी आम्हाला कुठला निर्णय देतात भुजबळ वगैरे मग ते इथं बोलवा ना आम्हाला. आमचं म्हणणं आहे ना भुजबळ ते आहेत. म्हणजे ते काय म्हणतात अटॅक केल्यावर पकडू शकतो, अटॅकच्या आधी नाही पकडू शकतो. का पकडू शकत नाही तुम्ही? मी नाही अजून एखादा माणूस का पकडू शकत नाही तुम्ही? तुम्ही असे किती 25 पिंजरे लावणार आहे का उद्या आमच्या गावात? लावणार आहे का? आपण त्या भागात जेवढे काय आहेत ना आता त्या भागात नाही वाघ मोजलत काय आम्ही? पकडले समजा पकडले तर सोडणार कुठं? माणिक डोला ठेवतो. माणिक डोला आता किती आहे तिथं? इकडून न्यायचं आणि तिकडे नेऊन सोडायचं. किती? 32. ते कॅपॅसिटी किती आहे ना? कितीची आहे? 40ची. आता इथून पुढे जे पकडणार उमरचे पकडलेले कुठं सोडले तुम्ही? तुम्ही चाचू करू नका साहेब. अंत पाहू नका पब्लिकचा. उद्या कोणी आमच्याकडे शेतात कामाला येणार नाही. आम्ही शेती कशी करायची, कसं जगायचं आम्ही? उमरजला पकडलेले कुठं सोडले? आपण त्या अभयारण्यात सोडले. कंच्या अभयारण्यात सोडले. त्याची पोच आहे का काय तुमच्याकडं? असं तर ऑनलाईन आम्हाला दाखवा. सोडल्याचं प्रूफ असतं का ना शासनाचं काय? त्याची पोच दाखवा आम्हाला. कशाला येणं बनवता? सगळे सोडले. अहो एक सुद्धा सोडला नाही साहेब त्यांनी. आता ज्याने अटॅक केला त्याच्या व्यतिरिक्त अजून 3 पकडले ना, 4 पकडले. 4 सोडले का? नाही जसं DNA मॅच झाला फिंगरप्रिंट तो आपण तिथेच ठेवला. ज्याने अटॅक केला तो ठेवला, बाकीचे 3 सोडले. ते दिले परत माणसांना खायला सोडून. काय मॅनेजमेंट आहे, काय नियोजन पटत नाही आम्हाला. तुम्ही माणूसच आहे ना. तुमच्या घरात तुमच्या एखाद्या उमरजला वाघ पकडला 4 दिवसापूर्वी बोलले का नाही तुम्ही? साहेब हे काय म्हणले? कोणते काळेवाडी? कोणते काळेवाडी? काळवाडीला पकडले का? कुठं सोडला तो? अहो तालुक्याचे प्रमुख आहेत ना ते, त्यांना माहिती पाहिजे ना. चुकीची माहिती कशी काय देतात मग? त्यांनी अपडेट घ्यायची मग माहिती द्यायची ना. प्रमुख आहेत ना. हो सोपंचे त्या दिवशी पण आहे ना तो तर बेटमध्ये ती ऊसतोडीची महिला होती. तिच्यावरती तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही, संध्याकाळी आहे ना ऊस तोडताना हल्ला झाला. ते पण महिलेला पाठीमागच पकडलं होतं असंच. तर नंतर मग तिथं लोकल पिंपरीच्या हॉस्पिटलला नेलं. 4-5 दिवस 8 दिवस झाले. 8 दिवस हां आपल्या यात्रेच्या अगोदर. त्याच्यानंतर मग नारायणगावला नेलं. आणि हे घटना आहेत ना आता दिवस व्हायला लागलेलं आहे. ते झाले नाही. त्याला ट्रीटमेंट केली आपण. बिल देतो आम्ही तुमच्या आम्ही बिल देतो. एक काम करतो साहेब, आम्ही पकडला का नाही? किती पिंजरे लावले? कुठला? तोच काळवाडीचा. अहो तालुक्यामध्ये नाही साहेब कन्फ्युजन आहे. त्या महिलेवर जो हल्ला केला ना मजुराच्या मुलीवर, तो केला कुठं? तोतरबेटमध्ये. ते सांगतात काळवाडी. तो विषय वेगळा आहे. विषय वेगळा आहे. माहित नाही. बरं तो कधी सापडला? 15 दिवस होऊन गेले. 4 दिवसापूर्वी चाललाय. हो आठवडा झाला. आठवडा. संदीपच्या घरात काय म्हणतात आम्ही बिल देतो, पैसे देतो. मग आता आपण एक काम करू, साहेब आम्ही ग्रामस्थ पैसे देतो. हल्ला होऊ द्या. आम्ही ग्रामस्थ पैसे देता तुम्ही पेशंट डील करणार. ऐका 2 मिनिटं. घशाचं आहे ते क्लिअर होईल. डोळ्याची जखम पाहिली का तुम्ही? उद्या डोळा गेला तर काय देणार तुम्ही?
एक मिनिट थांबा, त्यांचं उत्तर घेऊ ना. डोळा गेला तर काय देणार? आणि आपण जी चांगल्यात चांगली ट्रीटमेंट आहे ट्रीटमेंट नाही साहेब. उद्या तिचा डोळा गेला, जाऊ नये पण गेला तर काय? विचारलं मी आता तसं बाय चान्स सांगतोय, क्लिअर करा ना. डॉक्टर नाही ना. तुम्ही नाही डॉक्टर, पण तुम्ही लिखी देऊन द्या ना, आम्ही guarantee देतो. आता नाही चालत साहेब कधी. आम्ही तुमची बिलं भरतो काय अडचण आहे आम्ही आपल्याला? बिलं भरतो, काय problem नाही. माणसासारखे उत्तर द्या तुम्ही, माणसासारखे उत्तर द्या. आपल्या घरी घडले अशी उत्तर द्या. नाही, काकडे काय आमचा दुश्मन नाही. नाही 100% तुम्ही त्या फॉरेस्टचे अधिकारी म्हणून आम्ही बोलतो. हा मगाशी सांगितलं त्यांना. त्याच्या जबाबदार आहे. तुमचं आमचं काही बांधा शेजारी बांध नाही. किती दिवस होणार असेल? आता उद्या कसं काय लेटच राहत, पाणी भरायची, खुरापणी कसं काय करायची, कोण काय करणार आम्ही? सगळे शेतकरी सोडून द्यायचे आम्ही. त्या फॉरेस्ट अधिकाऱ्याच्या खुर्ची बरोबर आम्ही बोलतोय. तुम्ही काकडे, ते आपल्या रिलेशन वेगळे, त्या खुर्ची बरोबर बोलतोय आम्ही. उद्या आमच्याकडे लेंडे स्थळात एक सुद्धा लेबर येत नाही. दररोज 400 लेबर कामाला असतात तिथं. उद्या एकही लेबर कामाला येत नाही. काय करणार? टोमॅटो सीझन आहे, कोबीचं सीझन आहे, फ्लावरचं सीझन आहे. काय करणार? आणि जी मीटिंग तुम्ही आपल्याकडे किती ऑनलाईन लोक घेणार आहे आहेत? येतील का का, ती तिकडे? मीटिंग तुम्ही प्रत्यक्षात घ्या ना. जी ऑनलाईन घेणार आहे ना ती प्रत्यक्षात घ्या. तुम्ही पब्लिक समोर घ्या ना मीटिंग. ते बोलतात आम्ही ऑनलाईन घेतो ना. कमिटी मेंबर कोण कोण आहे? प्रत्येक झोन वाईज आहे. नाही साहेब व्यवस्थित नाही करत नाही काय? म्हणजे अमोल बिसे, अमोल सातपुते, सातपुते साहेब पुढे नाव कोण साहेब? बिबटे मारले जातील अशीच काहीतरी व्यवस्था करा. आम्हाला एक बंदूक द्या. आम्ही मगाशी सांगितलंय तुमची तुम्हाला. ऑनलाईन मीटिंग असते ना, एखाद्या हॉलमध्ये सगळी व्यवस्था करा. आम्ही पब्लिक येतो ना त्यांच्याशी बोलायला. आम्ही पब्लिक येतो ना बरोबर बोलायला. स्वतःच्या जीवावर येतं तेव्हा कळतंय. ती पोरगी माझ्या हातात होती, तिचं कितीतरी रक्त गेलेलं आहे. आम्ही फिरून देणार नाही एवढं डोक्यात आणि तिच्या ठेवा. आई वडील कोणतं काय आहे हे पण व्हायचं? सांगतो असं आम्ही. जागा मी तिची ऐकायची. मामी, मला माहिती. साहेब मगाशी ते काय म्हणले आले तर आम्ही ते समितीचे सदस्य इथं बोलवतो. मगाशीच ग्रामसभेला वरती जाऊन देत नव्हते, काही येऊ नका म्हणले, कारण तुम्ही जर 2-2.5 तासाने आले काही येऊ नका. तर ते म्हणले आम्ही समितीचे सदस्य इथं बोलवतो. सगळे ग्रामसभेसाठी थांबून राहिले आणि ते आता म्हणतात का उद्या ऑनलाईन मिटिंग आहे. आमदार साहेब यांची काउंटिंग केली पाहिजे ना तालुक्यात नक्की किती बिबटे. नुसतं तुम्ही ते बिबटे सगळे धरा आणि त्याला पाळणा घर करा. मगाशी सांगितलंय मी तुम्हाला. काउंटिंग पण नाही यांच्याकडे किती बिबटे आहेत. तुम्ही ते तिच्या मगाशी काय म्हणतात ट्रॅकिंग केले तुमचं. उमरचे पकडले ट्रॅकिंग केलं. नाहीच केलं, खोटं बोलले. उमरेजवरून पकडायचं आणि पिंपळी साहेब तुम्ही आहे ना, तुमचा दोष आहे, अपडेट घ्यायचा. केलं म्हणजे तुमच्याकडे डाटा अपडेटेड नाहीये. किती तुम्ही बोलले बरं का, स्पॉटवरती आम्ही ना काय केलं बोलले, काहीतरी स्पॉटवरती आम्ही Trap केले म्हणले, trap. ट्रॅप केले आम्ही. तुम्ही बोलले ट्रॅप केजेस लावायचे तसं म्हणलं. नाही केले बोलले साहेब. केलेच बोलले. सगळे लावायचे. बिबट्या पकडला म्हणजे आता डबल खोटं का? पकडला आणि परत इकडे सोडून याच्या दिला. त्याला डबल खोटं आता परत. आता व्हिडिओ क्लिप असेल तुम्ही जे बोलले त्याची. नाही हो आमदार साहेब, हे नाही हो, सगळं खोटं बोलते ते. तुम्ही तिच्या वडिलांची अवस्था तुम्ही आहे बघा. ना, त्यांची परवानगी असो अगर नसो, आम्ही ग्रुपनी जिथं एखादा वाघ सापडल तिथं आम्ही त्याला जी काही मारणार लढाई म्हणजे पूर्वीच्या मारणार. काळात जी लढाईची साधनं होती शिकारीची, ती आम्ही उपलब्ध करू. त्या पद्धतीने आम्ही त्या बिबट्यांचे जीव घेणार आणि त्यांना वाचवाय. तुम्ही जरी मध्ये आले, ऐकून घ्या तुम्ही कॅमेरा समोर बोलताय. कॅमेरा समोर बोलतोय मी. पकडून या. माझ्यावर धमकी द्यायचा काय तुम्ही? धमकी द्यायचा काय? कॅमेरा समोर म्हणजे धमकी द्यायचा काय मला तुम्ही? मरण आमचा आता जरा हा? परिस्थिती हो साहेब, धमकी देता काय कॅमेरा समोर? तुमच्या घाबरत नाही, झालं असेल मग घाबरत नाही आम्ही. धमकी देता काय कॅमेरा समोर? करायची तर करा. चला करा, मला अटक करा. या भाषा नका वापरू आमच्या पुढं. या गोष्टीने तुमचा प्रश्न सुटत असेल. सुटत नाही. धमकी देता काय कॅमेरा समोर बोल म्हणजे? काय बोलता तुम्ही? पब्लिक समोर बोलता, लक्षात ठेवा. आम्ही पण हा प्रश्न सोडवतोय. काय सोडवता? खोटं बोलताय, आमदार साहेब खोटं बोलताय तुम्ही. खोटं बोलू नका. साहेब तुम्ही तुमचं काम करा. माहितीच नाही. हो थांबा थांबा. कॅमेरा समोर बोलता म्हणजे स्वपन शेट्टी एक मिनिट. तुम्ही कॅमेरा समोर काय बोलता आठवत आहे का? रेकॉर्डिंग इथं केली. का अधिकारी झाले म्हणून माणसं मारायचं नाही काढलं का? तुम्ही धमकी देता उघड हा? त्यांचा काय समजतं स्वतःला तुम्ही? त्यांचा सांगण्याचा हेतू वेगळा आहे, त्याच्यानंतर बोलतो. पकडायचं आणि मारून टाकायचे सोडायचे सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. तुम्ही काय काय बोलले ते
ते बोललेले आहे. आणि तुम्ही जे बोललेत ना कॅमेरा समोर एकदा नाही लाख वेळा बोलाल, जो आले बेतले मग काय करणार तुम्ही ते सांगा. लाख वेळा बोलाल आम्ही ते घेतले ना आता उद्या मळ्यात बाहेर पडायची भीती. तुमच्यात डेअरिंग असेल तर सगळे करा, माल जातील करा आमच्या निघून शेतात महिला वर्ग काम फटका करतो मारून ये. शेतात. शेतात एक गारका मारून ये, मग तुम्हाला कळत कसं होतं. एकाच वावराला गारका मारून या आपण. कॅमेरा समोर बोलतो. इथं बोलायला काय जाते, ज्याचं जाणत आहे त्यालाच कळत आहे. तुमच्यावर वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला कळत. यांनी जर डेअरिंग करून त्या बाईला बाहेर आणायला गेले नसते ना, की बाई तो उपचार बाई घ्यायला सुद्धा आज आली गेली नसती. असती. उपचार सुद्धा नाही घ्यायला असते आली नसती तुम्ही बाई. बिबट्याचं यांचं बाई आभार मानायला पाहिजे. सोडून हे लेडीज असून एवढे आतमध्ये जाऊन त्यांनी तुम्ही बसा, आतमध्ये त्यांना सांभाळेल. ते मी इकडं याला आलोय. एक मिनिट बरं फोन. हॅलो, दवाखान्यात आलोय. सगळे फोन तुमचे इथे ग्रामस्थ ऐकतात पिलकुंडीच्या केस संदर्भात. तुमचे RFO काकडे इथं आहे. तर ते लोकांची भावना एकदम तीव्र आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की लेंडे स्थळामध्ये जे काही बिबटेचा वावर आहे किंवा 4-5 दिवसापूर्वी तो तर भेटला एका ऊसतोड कामगार महिलावर अटॅक झाला आणि तुम्ही बिबटे एकतर पकडत नाही. तुम्हाला बिबटे पकडायचा असेल तर समितीचा निर्णय घ्यायला लागतो आणि अटॅक झाल्यानंतर तुम्ही पकडणार, आमच्या माणसांवर उपचार करणार, मी आला तर भरपाई देणार. पण त्याच्या आधी जर उपाययोजना नाही केली तर अटॅकची कशाला वाट बघता तुम्ही? म्हणून तुमची जी समिती आहे त्या समितीवर आमच्या सगळ्या लोकांना आम्हाला भेटायचं. कधी सकाळच्या कधीची वेळ आहे मला सांगा, म्हणजे आम्ही सगळे येतो चर्चा करायला. हो, मग आम्ही पुण्याला येतो. कुठे मीटिंग आहे आम्ही तिथे येतो. लोकांचं येत वगैरे नाही वाले. तोवर 2-4 माणसं जाऊ द्या म्हणा. हॅलो, नाही विषय असा आहे, तुम्ही आता मला माहिती आहे 3-4 वेळा घटना घडल्या, तुम्ही त्याच्यानंतर मदत करणार किंवा हे सगळं आपल्याला तिथपर्यंत जायचंच नाही ना. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आणि प्रिकॉशन जर तुम्ही म्हणतात की अंधारात जायचं नाही, मग आता हे तर दिवसा अटॅक झालेले आता. हा मग बसले मग शेती उभे राहून तर होणार नाही ना. हां हां लोकांनी सांगितल्यानंतर आपण पकडतो. ते अटॅक झाल्यानंतरच नाही, त्याच्या आधी पण बिबटे पकडले होते, तरी पण तिथं झालं तसं. बरं, उमरजला अटॅक झाला, तिथं आपण 4 बिबट्या पकडल्या. त्याच्या आधी पण पकडलं होतं. नाही ऐका ना, तो एक नरभक्षक आहे, तुम्ही तो कोंडून ठेवला, बाकीचे 3 जंगलात सोडले ना. मग आता ते जंगलात किती जरी लांब सोडले तरी फिरत फिरत येणारच त्यांच्या मूळ जागेवरती. मॅन्डेटरीच आहे ना ते आता सोडणं, म्हणजे त्यांना आपल्याला सोडवायला लागतं नियमानुसार. मग मला काय म्हणायचं आहे, मी तुमच्यावर काय अमोल सातपुते म्हणून बोलत नाही आहे. मी तुम्ही आता एक IFS ते DFO लेवल आहेत म्हणून मी तुमच्यावर बोलतोय. आणि मग माझ्या लोकांचं, मी इथलं लोकप्रतिनिधी असताना आमच्या लोकांचं जर समाधान होत नसेल तर ते म्हणतील तसं मला करायला लागेल. हां, आता तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून तुमची जी भाषा आता मी ऐकतोय, तुम्ही पण या बिबट्याच्या जी काही वाढती संख्या त्याच्यावर हातबल झालेलं दिसतंय तुम्ही. नाही खरंच म्हणजे आहेच आहे ते. हातबल हा शब्द वापरणं योग्यच म्हणावं लागेल, कारण आम्ही पण बिबटे पकडून कशी कळण्याची वाट बघतच नाही आपण. एखाद्या केसमध्ये होत असेल, कारण कदाचित बिजरी कमी पडतात आमच्याकडे, त्यामुळे होत असेल ते आपलं. पण असं वाट पाहत नाही आपण की घटना एखादी घडावी. जेव्हा केव्हा मागणी होते लोकांची आणि वावर जास्त नाही, मग तुमच्यावरती कोण CCF PCF आहे ना? CCF आहे आणि त्यानंतर PCCF. बरं, मग आता मग उद्या कोणाशी बोलू शकेल PCCF वगैरे? कारण तर निर्णय काहीतरी घ्यायला लागेल ना, नाही तर अशा घटना परत होणार, लोक चिडणार, 2 दिवसांनी जो तो आपल्या कामाला जाणार आणि वारंवार घडत राहिल्यावर ते योग्य नाही ते. CCF साहेबांकडेच मीटिंग आहे. हां, मग येऊ का मी तिकडं? ते डिसिजन घेऊ शकतील का? घेऊ शकतील डिसिजन. ते PCCF सरांना बोलतील ना ते काय. नाही बोलतील, आता त्याला वेळ पण नाही हो. आता काय एकतर अशा घटना हां उद्याच लागेल. मग ठीक आहे, मग उद्या कुठे मीटिंग आहे सांगा, आम्ही येतो सगळे. उद्या मीटिंग वनभवनमध्ये आहे. मग गणेश खंडित सेनापती वापरला ना ते गणेश खंडला तिथं. किती वाजता आहे मीटिंग ती? 11 वाजता सकाळी. मग ठीक आहे, येतो आम्ही 4-5 जण येतो आम्ही. बरं. हॅलो हॅलो हॅलो.
पण अजून एक विषय असा आहे, आता ठीक आहे तुम्ही म्हणतात ते मला कळतंय, आम्ही लोकांना सांगतो त्यांना पण समजतंय, पण आमच्या घरातल्या बाईवर अटॅक झाल्यानंतर आमच्या सगळ्या त्या लोकांचे इमोशन एवढे हाय असताना हे आता इथं आरे काकडे आहेत, पण ते काकडेने जरा त्यांच्यावर बोलता नीट बोलायचं ना. मी बघतो त्यांचं काय आहे ते. त्यांचं काय ते मी आता ते बोलणार, तर त्यांनी माणूस म्हणून समजून घ्यायचं आमचे लोक काय म्हणतात काय नाही. बरोबर आहे. लोक तर चिडणारच आहे ना, लोक थोडे फॉरेस्ट ऑफिसर आहेत. कारण मी पण ऍक्च्युअली ते केस केलंय. माझ्या केसमध्ये मला पण ऍग्रेसिव्हली बोलत होते लोक. जागेवरती गेल्यानंतर मी त्यांना समजावून सांगितलं होतं. मग तसं तुम्ही सांगत नाही का तुमच्या अधिकाऱ्यांना की लोक आहे ते असे म्हटल्यानंतर काय बोलायचं? माणसाच्या जीवाचा प्रश्न असतो, त्यामुळे ते नॅचरल आहे ना गोष्टी. लोक ऍग्रेसिव्ह होतात. त्यांनी काही गोष्टी सांगायच्या तेव्हा ते कॅमेरावर आहे, तुम्ही सांभाळून बोला. धमकी देतात ते, त्यांना समजून सांगा साहेब व्यवस्थित. जुन्नर तालुका आहे, सोडणार नाही एकाला सुद्धा. तुम्ही इकडेच या, तुम्ही इकडे या, तालुक्यासमोर उत्तर द्या, तुम्हीच इकडे या. आणि बसून नाही खुरपायचं तर उभं राहून कसं उभं राहून कसं विभागाने आम्हाला शेती कशी करायची तुम्ही सांगा आम्हाला, अधिकारी बसून म्हणून. नाही खुरपायचं ना तर उभं राहून शेती कशी खुरपायची ते एकदा नाही तर तुमच्या काकड्यांना सांगा कशी करायची, शिकवतील आम्हाला, ट्रेनिंग तुम्ही सांगा तसं आमच्या आणि महिला बोली भाषा त्यांना व्यवस्थित करायला सांगा जरा. एका जबाबदार खुर्चीवर बसले ते धमकी देतात काय ते आम्हाला. ठीक आहे, मी सकाळी येतो तिकडे 10 वाजता वनभवनला. बसून खुरपत होता तर उभं राहून कसं काय खुरपायचं ते प्रात्यक्षिक पाहिजे वन विभागाला आम्हाला. सर आता लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे. अधिकारी तुमच्याशी बोलले, इथं वन विभागाचा स्टाफ आलेला आहे. तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही काय सांगाल आणि उपाययोजना होणार कधी? ते लोकांच्या भावना जे तीव्र आहेत ते रास्त आहे आणि त्या भावना समजून घेऊन फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आता एवढ्या 3 महिन्यात 4 वेळा घटना घडली. आता यांनी सांगितली 5वी घटना आणि प्रत्येक घटनेच्या वेळेस लोक बोलणार, ते 2-3 दिवस जाणार, मयताला मदत करणार, नाही तर उपचाराला मदत करणार. आता या ताईला जरी उपचाराला मदत केली तिची क्वालिटी ऑफ लाईफ तशी होणार नाही ना. तिची आता नळी तुटली, आता तिथं समजा ऑपरेशन होईल, पण पूर्वीसारखी होणार आहे का? नाही होणार. डोळ्याचं केलं आहे, डोळ्याचा समजा उपचार होईल, पण आता बघितलं तो काही नीट पहिल्यासारखं होईल असं वाटत नाही. तो म्हणून घटना जी घडली ना त्याच्यानंतर त्या माणसाचं आयुष्यच बर्बाद झालेलं आहे. आणि जेव्हा तो बर्बाद होतो तेव्हा आमच्या ग्रामीण भागामध्ये नाही आपल्या याच्यामध्ये जेव्हा एखादा घरसेवाची झळ सगळ्या प्रत्येकाला बसते. ठीक आहे, घटना घडल्यावर यांनी पण तारतम्य बाळगलं पाहिजे. लोकांशी कसं बोलायचं, लोक आता काय मोडमध्ये बोलतात ते यांनी खुशाल म्हणायचं तुमचं हे होतं ते होते, मी पण होतो, मी उद्या बिबट्या मारणार, खरं माझ्यावर गुन्हा दाखल. बरोबर असं बोलून जर लोक बोलत असतील तर काय व्हॉट कॉन्टेक्स्ट दे आर स्पीकिंग, काय पार्श्वभूमीवर ते बोलतात हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यावर आम्ही काय तो काय काकडे म्हणून बोलत नाही आहे, आम्ही RFO आहे, रिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्यांच्यावर बोलतोय. त्यांची ती जबाबदारी आहे आमच्या लोकांचं काउन्सिलिंग करून त्यांना मदत करण्याची. काउन्सिलिंगमध्ये ते काय सांगतात, रात्री शेती करू नका, एकतर दिवसा 3 दिवस 20, एकदा रात्री 3 दिवस 20. बरं आता हल्ला हा दिवस झाला, मग करायची कुठल्या टाईमला शेती? एकतर उन्हाची तीव्रता एवढी, 4 वाजल्यापासून शेतीचं चालू केलं का 7 वाजेपर्यंत सगळे कष्ट करतात. इथे सगळे एवढे शेतकरी आहेत, मोठे मोठे जरी शेतकरी असले तरी जे ते त्याच्या शेतात कष्ट करतात. खाली बसल्याशिवाय शेती तर होणार नाही आणि खाली बसून शेती होणारच नसेल आणि तसं जर अटॅक होत असेल तर याच्या पलीकडे काय काउन्सिलिंग करणार आहे? म्हणून उलट या लोकांना तुम्ही एक मनुष्य म्हणून आम्ही काय दिशा घेऊ शकतो, तुम्ही काय दिशा देऊ शकतात, काय करू शकतात याचं मार्गदर्शन त्यांनी लोकांना केलं पाहिजे. या उलट तुम्ही कॅमेरावर बोलतात असं बोलतोय, मी बिबट्या यांचे नातेवाईकच आहे काय, त्याचा काय उपयोग नाही आहे आणि त्याचा काय बिबट्याचा उपयोग पण नाही आहे. हे फक्त वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनच्या नावाखाली बिबट्याचं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढलेली आहे. त्याचं जे प्रजनन होतं, एक तर बिबट्याची लाईफ 10-12 वर्षाची आहे आणि त्याचं प्रजनन 3-3, 4-4 बिबट्या होतात आणि आधीच्या काळात तर फक्त एकच जागायचं, आता सगळे जागतात. त्याची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यांचे जे वरिष्ठ आहे DFO त्यांच्यावर मी पण आत्ता बोललो, त्यांची भाषा एकदम ते हातबल झालेली आहे. म्हणून संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने पण काहीतरी जलद गतीवर कठोर पावलं उचलून त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे. नसबंदी जरी केली तरी आहे ही संख्या लगेच काही कमी होणार नाही. ते पकडून कुठेतरी ठेवणे नाही तर खलास तरी करणे याच्याशिवाय दुसऱ्या त्याच्यावर पर्याय होणार नाही. त्या शिरोलीला मागं घटना घडली, ते मेंढपाळाच्या शेतात झोपले होते. आता ते आई बाप मध्ये ते लेकरू आणि शेजारी एक मेंढी बी होती. ते बिबट्याने मेंढी नाही दिली पण ते बाळल्या.
आणि त्याचा फक्त हात एवढा राहिला. म्हणजे काय ते विदारक चित्र आहे किंवा या सगळ्या गोष्टी अशा रीतीने बोललो ना तुम्हाला म्हणलं महिन्यापूर्वीच हे घडले शिरोलीमध्ये. असं प्रत्येक महिन्याला जर घडायला लागलं तर माणसाने करायचं काय? वन विभागाला त्याच्यापेक्षा सर्वांना तुम्ही ना शेतकऱ्यांना तुम्ही रायफल द्यायला सुरुवात करा, लायसन द्या. प्रत्येक जण 20 लाख खलास करून टाकायचा, ठेवायचा नाही. तर उद्या आता ते वन भवनमध्ये त्यांच्या कमिटीची मीटिंग आहे. मी आणि आम्ही एक 4-5 जण तिथे जातो आणि याच्यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे. त्यांनी शासनाला सजेस्ट करून येत्या पुढच्या काही दिवसामध्ये काहीतरी डिसिजन स्टेप्स घेतलाच पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही निश्चित प्रकारे त्यांच्याकडे जाऊन करू. अशा मागण्या वारंवार झाल्या, सगळ्या केल्या, पण सगळ्या आता प्रोसिजरल पार्टमध्ये आहे. तर ते आता अति होत चाललेलं आहे. आळ्यात घडलं, कांदळीत घडलं, तोतरमेटीत घडलं, काळवाडीत घडलं, उमरसमध्ये घडलं, शिरोलीत घडलं, पिंपळवंडीत घडलं. पण आता ठिकठिकाणी घडतंच आहे ना. आणि ज्या गावात जाऊ तिथले शेतकरी म्हणतात इकडे 10 बिबटे आहेत, 15 बिबटे आहेत. ते सातत्याने बघतात. एकच बिबट्या काही फिरून फिरून येत नाही, पण प्रत्येकजण ॲट अ टाईम ते बघतात आणि दिवसा डोळा पण ते दिसतात. आता ठीक आहे, कधी कधी येत होतं, पण ते जनावरचं आपण सांगू शकत नाही ना. तो कधीही कुठल्याही पातळीवर कसाही अटॅक जर केला तर त्याच्यातून बचावणं खूप मुश्किल होतं. पायावर जरी अटॅक केला आणि ती जर जखम झाली तर त्याचा उपचार इतकं डेंजर आहे ना. त्या उपचार जखम झाल्यापेक्षा ते उपचाराची पद्धत ते डेंजर आहे. त्याच्यातले वेदना वगैरे खूप आहेत. मी सगळ्यांना माहिती आहे, यांना माहिती आहे, रोज बघतात किंवा हे करतात. म्हणून त्याच्यावर प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळून ते फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी की आता ही खूप मोठी गोष्ट आहे. अन्यथा वन जागवण्यासाठी, वन्य प्राणी जागवण्यासाठी माणसांवर जो हल्ला होतो आहे हा जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून भूषणावं नाही. आणि मी ज्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो आहे, माझे हे लोक त्यांचं मी प्रतिनिधित्व करतो आहे, ह्या तालुक्यात जर असं घडत असेल तर ते मला सांगणं पण भूषणावं नाही. म्हणून या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी असेल किंवा इतर पक्षातले नेते असतील, या सगळ्यांनी आपण मिळून, मी तर करणारच आहे उद्या जाऊन त्या वन भवनला जाऊन. माझ्या आता निवडणुकीचा काळ पण आहे, पण मी उद्याचे सगळे कॅन्सल करून ते वन भवनाला जाऊन मी पहिला तिकडच्या सगळ्या गोष्टी यासाठी करेल. तोपर्यंत आता सध्या तरी सर्व ग्रामस्थांनी आता सध्या तरी त्या आपल्या माऊलीला, त्या मुलीला उपचार घेण्यासाठी मदत करावी, नातेवाईकांना मदत करावी. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी पण लोकांशी बोलताना तारतम्य बाळगावं. लोक जे बोलतात ते त्यांच्या भावना आहेत, ते काही तुमच्यावर दुश्मनी म्हणून नाही बोलत, ते त्यांच्यावर घडलं म्हणून ते बोलतात. ते त्याच्यामुळं त्यांच्यावर राहावं, त्यांना मदत करावी, लोकांना फेस करावं, त्यांना जी मदत लागेल गाड्याची सगळ्या गोष्टीची ते करावे. आणि त्या परिसरामध्ये त्यांचे जे काय ड्रोन कॅमेरेज असतील, ट्रॅप कॅमेरेज असतील किंवा शूटिंगच्या रायफल्स असतील, तिथले आता पिंजरे लावले आहेत, त्याची टीम त्यांनी लवकर सज्ज करून, मी आता काकड्यांना पण सांगतो, प्रत्येक DFNशी पण बोलून सांगतो की लवकरात लवकर करून पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते सगळे तिथले बिबटे पकडले गेले पाहिजे, असे माझे त्यांना निश्चित प्रकारचे आदेश आहेत. तालुक्यासाठी स्पेशल स्पोर्ट्स किंवा असं काही करता येईल का? अशा घटना जिथं जिथं वन्यजीवच्या घडतात तिथं आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर करावं लागतं. हा तालुका बिबट प्रवण क्षेत्र आपत्तीग्रस्त व्हावं म्हणून याची मागच आपण त्याचे पत्र दिलेले आहेत. आता सगळे इलेक्शन आणि त्याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळं तो काय अजून जाहीर झालेला नाही. आता एकदा काय हे 8-15 दिवसामध्ये ह्या निवडणुका जेव्हा संपतील तेव्हा निश्चित प्रकारे विशेषतः जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर हे 3 तालुके जे जुन्नर वन विभागाच्या अंडर येतात, हे आपत्तीग्रस्त एकदा जाहीर झाले का त्यासाठी वेगळी मदत ह्या तालुक्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते. आता यांची जी हतबलता आहे ती हतबलता मिटवण्यासाठी त्याच्यासाठी यंत्रणा, त्याच्यासाठी पिंजरे, अजून कॅमेरे, अजून त्याचं ट्रॅकिंग, प्रत्येक बिबट्या हा पकडायचाच आणि पकडून चिपिंग करून त्याचं ट्रॅकिंग करणे, हे केल्यानंतर त्याच्यामध्ये जरा सुसूत्रता येईल. हे ताबडतोब या लेवलला तरी करणं गरजेचं आहे. वन विभागाचे कर्मचारी रात्रीचे गस्त घालतात, त्याचं नेमकं प्रोव्हिजन काय असेल? काय असं सांगा, कुठं गस्त घालतात? रात्रीचं आपली जनजागृती करणे, पत्रकं वाटणे आणि ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणच्या लोकांना आपण आपला हे असतं क्लिप असतं, ती क्लिप आपण वाजवतो. मेंढपाळ आणि परप्रांतीयांचे जे मजूर आलेले आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित आहे का नाही
हे पण आपण रात्री त्या ठिकाणी चेक करतो, जेणेकरून प्रिव्हेन्शन आपल्याला याच्यात घेता येईल यासाठी आपण रात्री नाईट पेट्रोलिंग करतो. इथं गेलं होतं का तोतरबेट, पिंपवडी, लेंडेस? साहेब ही घटना झाल्यानंतर परत ते मेंढपाळाचं एक बकरून नेले परत नंतर आजचीच गोष्ट आहे. तुमच्याकडे गेलं का रात्रीच्या पेट्रोलिंगला आलते का आमच्याकडे? कोणच येत नाही. नाही, एक मिनिट आलते का साहेब? लेंडे स्थळात आलते इकडं? लेंडे स्थळात आलते का साहेब आलेले अजूनपर्यंत कधी आलेले आठवतच नाही. थांबा थांबा, एक 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 आलते का साहेब? काकडे साहेब लेंडे स्थळात पेट्रोलिंगला आलते का? पॉम्पलेट द्यायला आलते का? तुम्ही सांगता रात्रीचं बाहेर येऊ नका, आता तुम्ही मात्र रात्रीचं पेट्रोलिंगला आमच्याकडे या, आम्हाला बाहेर काढा घराच्या. ते जरी असलं तुम्ही लेंडे स्थळात आलते का? पिंपळवंडीत आलते का? तुम्ही साहेबांना व्यवस्थित माहिती देत नाही, तुम्ही त्या कामाच्या लायकीचेच नाही. स्पष्ट आरोप आहे तुमच्यावर. काय व्हायचं ते आता म्हटलंय आलो होतो. मग तुमची गरज काय? आता एवढ्या पब्लिक समोर काय खरं काय खोटं आहे? काय खरं काय खोटं आहे? तुम्ही म्हटले ना काउन्सिलिंग करायचे, लोकांना दाखवायचं, हे करायचं. लेंडेस स्थळात काय केलं सांगा. आमचा उमरस निर्माणाचा प्रॉब्लेम होते. उमरस काळेवाडी, पिंपरी पेंढार माझ्याकडे फोटो आहेत लोकांना भेटलेली. आणि जसं जसं लोक आम्हाला पेट्रोलला भेटते. रोज करता का? नाही, जसं जर लोक भेटते म्हणजे रोज एक वाद नसतो आम्हाला. प्रत्येक गाव वेगवेगळे असतात. नाही असू दे ना, पण आता उमरसची घटना होऊन किती महिना झाला सर? किती झाला? 30 दिवसात कुठं गेले सांगा तेवढं. सगळे फोटो पण आहेत, ते पण तुम्हाला दाखवेल. असू दे, पण 30 दिवसात जायचं म्हटलं तर तुम्हाला लेंडेस स्थळात तुम्ही शेड्यूल असेल ना. तोतरबेटमध्ये गेलते का? तोतरबेटामध्ये कोंबडे पण ठरलेले आहेत. तुमचं काउन्सिलिंग केलं? संगीताताई वाघांच्या घरापाशी शेळी नेली. संगीताताईंचे फोटो आहेत माझे. म्हणजे नाही जिथं होतं तिथं तुम्ही काउन्सिलिंगला जाता का साहेब? एक मिनिट, तिथं तरी गेले का? नाही ते गेले म्हणतात. जिथं होतं तिथं काउन्सिलिंगला जातात का? त्याच्या शेजारच्या पट्ट्यात नाही काउन्सिलिंग करायचं का? अहो, संगीताताईच्या तिथं ज्या वेळेला जातं त्यावेळेला कॅनॉलच्या अडीकडे एक लेंडे स्थळ म्हणून वस्ती आहे, माहिती आहे का? लेंडे स्थळ जसे आम्हाला रात्रीचे भेटतात लोक, तसं म्हणजे आम्ही डिस्टर्ब करत नाही लोकांना. म्हणजे बरोबर काय आमदार साहेब तुमच्या समोर पहा, जनजागृती काय समोर आम्हाला अजून कधी गाड्या महिलांनी ना बसून खुरपायचं नाही. तुमच्या जनजागृतीची व्याख्या आम्हाला पहिली समजून सांगा, मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. बरोबर आहे. हा, जवळजवळ 80 गावात आपण पेट्रोलिंग करतो. 6 ते 10 वाजेपर्यंत चालतात. आता लोक साधारण 8:30-9च्या दरम्यान जेवतात समजा, पण जर तुम्ही 6 ते 8च्या दरम्यान 2 स्पॉटला तर एका दिवशी केली पाहिजे का नाही? 4 ते 5 गाव असतात एका दिवसाला होते का ते? होते. फोटो पण आहे आमचे. मला रेकॉर्ड दाखवा पुढच्या तुमच्या मागच्या 15 दिवसात. संगीताताईच्या तिथं शेळी खाली ना, त्याच्यानंतर तुम्ही किती फिरले? ऑनलाईनच असेल ना हे सुद्धा. बरं, आता सौम्य भाषेत बोलतो मी. आता काकडे साहेबांना सौम्य भाषेत सांगतो. ज्या वेळेला संगीताताईच्या तिथं बकरी खाली, बरोबर, मग जनरली माणूस काय करतो, ह्या घरात चोरी झाली ना माझ्या घरात, तर मी यांना पहिलं जागा करतो. कुठल्या? शेजारच्या, बरोबर की नाही? मग संगीताताईच्या तिथं ज्या वेळेला झाली, तुमचं पेट्रोलिंग काउन्सिलिंग सगळं चालू आहे. साहेब ऐका एक मिनिट, तुम्ही लेंडे स्थळात आले काउन्सिलिंग, शेजारी ना आम्ही, तुम्ही का नाही आले? बरं, तिथं बाबळ बनात बकरी खाली, तुम्ही चाळकोटीला जाऊन काउन्सिलिंग आणि पेट्रोलिंग करण्यात काय पॉईंट आहे? तुम्ही लेंडे स्थळात आलं पाहिजे ना. हे काकडे साहेबांना सांगतोय मी. काकडे साहेबांनी तुम्हाला ते मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि तुम्ही संगीताताईच्या तिथे केलं, तुम्ही जर तिकडे भटकळवाडीच्या एरियात गेले, कामाची पद्धत चूक. साळुंके साहेब, संगीताताई वाघांच्या तिथं पंचनाम्याला तुम्ही आले, आपण दोघं खाटो बसलो होतो, बरोबर. तुम्हाला मी तिथं सांगितलं का आपल्या तिथं रात्री आपल्या घरापाशी वाघ आलेला होता. तुम्ही त्यानंतर घर कुठं हे तरी बघायला आले का? अहो, म्हणजे जिथं पकडून नेलं तिथं त्यांनी पिंजरा लावला. आणि मी आणि साळुंके साहेब कमीत कमी अर्धा तास बोललो का जिथं आपली पुढं वस्ती आहे तिथं रात्री पण वाघ आला होता. हो, वाघ. तो प्रोग्राम आला का तुमच्या साहेबांनी मागितलाय 15 दिवसाचा? दुसरं असं, तुम्ही तोतरबेटात ज्या महिले हे झालं त्याच्यानंतर तिथं गेलते का काउन्सिलिंगला? 4 दिवसापूर्वी.
मोबाईलची बॅटरी कट लाईट लावर आहे मोबाईलची बॅटरी कट हे साळुंके साहेबाचं आहे का नाही ऑल होतो म्हणजे एका दिवशी आम्हाला गाडी घेतली त्या दिवशी असं हे बघा सोमवार नारायणगाव तुमच्याकडे आपण सगळं बिबट याच्यात फिरतो हॉटस्पॉट. नारायणगाव मांजरवाडी बोरी वस्ती मग इथे ते फिरले हां हा प्रोग्राम दिला असेल ना तुम्ही लिहून हो ठीक आहे इकडे आहे. आणि फिरले तर कुठे पण गस्ती करते म्हणजे काय करते पेट्रोलिंग नाही पेट्रोलिंग करतं पण लोकांना भेटतं का? भेटतो ना फोटो पण आहेत आपले पेट्रोलिंग हा? बघतोय तेच बघतोय भेटतो ना लोकांना भेटतो. साहेब तो तर तो त्रेवास आहे ना विचारा त्याचं काय रेकॉर्ड घेता का तो तर शेतकऱ्याचं? हा फोटो आहेत ना GPS ट्रॅक पण असतो. नाही पण तुम्ही जेव्हा काउन्सिलिंग करता ना तेव्हा तिथं 2-4 लोकांना सांगा इथले 10 घर लोक गोळा करा असं करता का करतो मग लोक गोळा होतात का? होतं दूध डेअरी किंवा किराणा मालाचं दुकान बरं मग तुम्ही काय सांगता कुत्रं वाटतो आपण आणि बिबटबाबत कसं हे करायचं काय करायचं Precaution. काय काय precaution? संरक्षण स्वसंरक्षण म्हणजे आता तुम्ही जरी काउन्सिलिंग केलं तरी ही जी घटना घडलेली तुमच्या काउन्सिलिंगच्या बाहेरची घटना घडली ना कारण दिवसा घडली नाही, मग तेच सांगतो सर मग मी सांगितलं ना बिहेवियर चेंज झाला बिहेवियर चेंज केलं मग शेती तुम्ही आम्हाला टायमिंग सांगा या टायमिंगला शेती करा तुम्ही एक सांगा प्राण्याचं काय आपण सांगतो. मग आता बिहेवियर चेंज झालं म्हणतात परत प्राण्याचं काय मग आता माणूस बुद्धिवान प्राणी मग त्यांचं तुम्ही काय धरू नका बसू काय म्हणते मानव असं प्राणीच आहे ना हा तो पण बुद्धिवान आहे. तुम्ही आम्ही करायची मग कधी करायची साहेब 4 दिवसापूर्वी तर ते तो तर भेटत म्हणतात ना काउन्सिलिंगचं काउन्सिलिंग करून काय ते म्हणतात बसून खोरपायचं बसून नाही काउन्सिलिंग करून काय करायचं ते दाखवते ना कसं आता काय काय उपाययोजना करणार लेटेस्ट आता पिंजरे आलेत सर किती पिंजरे एक 10 पिंजरे लावतो सर जेवढे काय आहेत तेवढे पकडतो ट्रॅप कॅमेरा पण लावतो कालावडी नेऊन सोडतो लाईट कॅमेरा किती काय लावणार कधी लावणार उद्या लावणार. आणि ते रायफलचे वगैरे रायफल्सचे नाही सर अजून ते टेस्टिंग नाही नाही ते नाही म्हणत ते ट्रँक्युलाइज Tranquilize चे, करतात हां. ते गन घेऊन या ना हा त्याची टीम वेगळी आहे मानिकडोल आहे ना माणिक टोल ती कळवा ना ते ते उद्या बोलून घेतो. तुम्ही कॅमेरे पण लावून ट्रॅप कॅमेरा ड्रोन कॅमेरे ड्रोन कॅमेरा रात्री आपण थर्मल ड्रोननी सर हा थर्मल ड्रोन आता करणार आहे का? नाही आता नाही आता आज लगेच करायला पाहिजे ते घराच्या बाहेर निघत नाही तिथं काय करायचं अण्णा बोला आता तुम्ही पिंजरे लावणार बरोबर ना पिंजरेमध्ये धरणार कुठेतरी नेऊन सोडणार बरोबर का याच्यावर काय दुसरं काय असा उपाय नाही का तुमच्याकडे मारायचा उपाय शासनाचं तसंच आता बाय रूल्स अँड रेग्युलेशननुसार असं आहे हे नरभक्षक पकडून आपण त्याला लाईफ टाईम ठेवू शकतो पण जो नरभक्षक नाही आहे त्याला आपल्याला जनतेचा उद्रेक झाला जनतेने त्याला मारलं तर काय हरकत आहे करतो आपण. चालेल का? टेस्टिंग करतो. अण्णा ते काय करायचं माहिती आहे का आता पिंजरे लावणार हां 4-5 तर 100% पकडणार 4-5 पकडल्यानंतर त्याच्यातला अटॅक कोणी केला याचा शोध घेणार आता अटॅकचा शोध कसं घेतात ज्या मनुष्यावर अटॅक केलेला आहे त्याच्या तिथं काही ना काही सॅम्पल असतो तो ते सॅम्पल घेतात आता काय घेते लाळ, सॅम्पल घेतलेत केस आहे का DNA टेस्ट करतात ते आहे मग ते प्रत्येक बिबट्याचा DNA ठसे पण घेतो आपण. 15 दिवसांनी हां तसे पण नाही. मग ते 5 पैकी एखादा सापडला की याने अटॅक केलं मग त्याला धरून द्यावं त्याला सोडणार नाही पण 4 सोडून द्यावं 4 परत आमच्यावर हल्ला करायला सोडून द्यायचे हल्ला काय 4 आहे ना मॅडम ते आमच्या हातात नाही आहे 4 कोणच्या हातात द्या ना तुम्ही आम्ही मारतो ना त्यांना डिंब्याला आहे डिंब्याला किती बिबटे आहेत सध्या किती बिबटे आहेत डिंब्याला 32 बिबटे नरभक्षक किती माणिकडोला. नरभक्षक किती आहे त्याच्यात मला बघावं लागेल किती आहे. कारण ते सगळं 4 तालुक्याचं असतं. ते पाहून उद्या सांगतील हा, आम्हाला सांगा तेवढं ते अभ्यास करतील सांगतील मग तुम्हाला माझ्या ह्याच्यात नाही सर. अजून 4-5 जातील ना ही चार-पाच जातील ना तोपर्यंत. गोष्ट माझ्या ह्याच्यात नाही. तोपर्यंत त्याचा अभ्यास होईल मग आपल्याला बोलवतील अभ्यास होईपर्यंत 4-5 गेले चिपळूण दिलं तर ते होऊन जाईल ना 5 तालुके आहेत 5 तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त हल्ले कोणत्या तालुक्यात झाले प्रोसेस चालू आहे जुन्नर तालुक्यात मोबाईल नाही, सगळ्यात जास्त तालुक्यात कोणते झाले? तसं नाही नाहीच आहे. मी कसं कारण ते जी मग असं सांगा ना स्पष्टपणे आता बाबा माझ्या रेंजमध्ये नाही आहे ते असं सांगा स्कॅन केलं आज अटॅक झालाय हा, मग तो आहे अहो, मग त्याच्यावर तुम्ही इमिजिएट काय ऍक्शन करणार
पिंजरे ते उद्या लागणार तुमचे. इमिजिएट आज जर परत तिथं पिंजरे लावले तर परत जे लावणार आहे त्यांच्यावर पण हल्ला करू शकतो. त्यामुळं उद्याच पिंजरे आम्ही आणून देतो. नाही माझं म्हणणं काय आहे, ऐका ना, आज तो बिबट्या तिथंच आहे, आज समजा थोडा वेळ तुम्ही कॅमेरा किंवा तुम्ही काय करू शकता. काकडे साहेब करायलाच पाहिजे ना. हो काकडे साहेब तुम्ही त्याच्यावर बरं ऐका ना काकडे साहेब करू शकता ना. तुम्हाला तुमच्या जीवाची भीती पिंजरा लावायला गेलं ना, आज रात्री कोणाला पकडून नेलं मग काय करायचं बरं? हो साहेब, तुम्हाला तुमच्या जीवाची भीती आहे, पिंजरा लावायला गेल्यावर तुम्हाला पकडीन का काय? त्या पोरीला पकडलंय आणि आज कोणाला पकडलं मळ्यात तर काय करायचं? सांगा त्याचं उत्तर द्या तुम्ही मला. आत्ताच्या आत्ता पिंजरा लावा तुम्ही, तुमचं कामच आहे ते. पुढं तुम्ही पिंपळवंडीत लेंडस्थळमध्ये राहिले आज रात्रीचं. कधी कुठं लावलाय 4 पिंजरे लावले, सकाळी 6 पिंजरे. साळुंके साहेब कुठं लावलाय? आत्ताच लावा तुम्ही, आम्ही घरी जात नाही, तुम्हाला सोडत नाही. लावलाय फटाका बसले त्यामुळे उसाच्या बाजूला 4 जणांकडे ना तुम्ही एक एक असे 10-15 बॉम्ब द्या. तिने अर्ध्या तासाला लावायचे, त्यांचे 4 जण वेगवेगळ्या पोझिशनला शीट ठेवायचे, पेट्रोल ठेवा. हे लोक आता घाबरलेले अवस्थेत, त्यांना धीर द्या तिथं. आणि ती तळतळीने का बोलते का तिने स्वतः त्या बाईला आतून बाहेर आणले. तळतळ साधी नाही, पूर्ण रक्ताने भरलेली, कपडे चेंज करून तिथं आले. पुरुषाने थोडं रक्त पाहिलं तरी पुरुष चक्कर येऊन पडतो. जी पूर्ण रक्ताने भिजलेली होती. वर गेलो लगेच 1 मिनिट बाहेर. मग ही पूर्ण रक्ताने भिजली. विचार करा ना. रक्त गळते, पेशंटचं रक्त गळते आणि ती बाहेर आणते. हा, आणि तुम्ही आम्हाला सांगता की आतमध्ये गेले नसते ना, आम्ही धमकी नाही घाबरतो. चला बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.